यानंतरची पद्धत म्हणजे समघनी पद्धत. जेव्हा एखाद्या चलाचं वितरण सलग असतं तेव्हा ते दाखवण्यासाठी समघनी पद्धतीचा वापर करतात. उदाहरणार्थ उंची, तापमान, पर्जन्य इत्यादी. या नकाशांसाठी प्रदेशातल्या काही ठिकाणांची उंची, तापमान यांची अचूक सांख्यिकीय माहिती मिळवावी लागते. दोन जवळजवळ असणाऱ्या ठिकाणांच्या उंचीतला किंवा पर्जन्यमानातला फरक हा समान गतीनं होतो असं गृहीत धरतात. इथं क्षेत्रातल्या उपविभागांचा विचार करत नाहीत. अशा प्रकारच्या सांख्यिकीय माहितीला बिंदू संदर्भीय माहिती म्हणतात. नकाशावर त्या त्या ठिकाणी चलाचं मूल्य लिहिलं जातं. जितक्या जास्त स्थानांचं मूल्य माहिती असेल तितकं वितरणाच्या आकृतिबंधाचं अचूक चित्रण या पद्धतीत आपल्याला करता येतं. समघनी नकाशा करताना हे टप्पे आपण वापरतो. एक म्हणजे घटकाचे जास्तीत जास्त आणि कमीत कमी मूल्य विचारात घेऊन वर्गांतर ठरवलं जातं, जे रेषांमधलं अंतर ठरवतं. ठरवलेल्या वर्गांतरासाठी रेषा काढल्या जातात. त्यासाठी समान मूल्य असलेल्या ठिकाणांना रेषेने जोडावं लागतं. सममूल्य रेषा जवळजवळ असतील तर घटकांमधले बदल तीव्र असतात आणि जर त्या एकमेकींपासून दूर असतील तर बदल सौम्य असतात. या नकाशामुळे घटकांच्या वितरणातील नैसर्गिक कल लक्षात येतो. आता या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील पर्जन्यमानाचा नकाशा दिलाय. तो बघू आणि त्यावरून प्रश्नांची उत्तरं मिळवूया. जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला पर्जन्यमान जास्त आहे? उत्तर दिशेला. पर्जन्यमान कोणत्या दिशेला कमी होत गेलं आहे? दक्षिण दिशेला. जिल्ह्यात कमीत कमी पर्जन्यमान किती आहे? 800 मिलीमीटर पेक्षा कमी म्हणजे 700 ते 800 मिलीमीटर आहे. यानंतर दिलेल्या नकाशाचं वाचन करा आणि उत्तरं सांगा. हा नकाशा आहे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण लोकसंख्येची घनता. लोकसंख्येची घनता कोणत्या दिशेला कमी आहे? उत्तर व दक्षिण दिशेला. 200 पेक्षा कमी घनता असलेले तालुके कोणते? शाहूवाडी, गगनबावडा, आजरा, चंदगड. 201 ते 400 घनता असलेल्या तालुक्यांची नावं सांगा. राधानगरी, भुदरगड. 400 पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता असलेले तालुके कोणते? पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, करवीर, कागल, गडिंग्लज. लोकसंख्येची घनता जास्त असलेले तालुके साधारणतः जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला आहेत? पूर्व व ईशान्य दिशेला आहेत. कोणती पद्धत वापरून हा नकाशा काढलेला आहे? क्षेत्र घनी कृष्णधवल आकृतिबंध पद्धत वापरून हा नकाशा काढलेला आहे. यानंतर भौगोलिक क्षेत्रभेट. क्षेत्रभेट ही भूगोलातली एक महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. भौगोलिक संकल्पनांचा आणि घटकांचा प्रत्यक्ष अनुभव या क्षेत्रभेटीने घेता येतो. क्षेत्रभेटीची पूर्वतयारी करताना भेटीचं ठिकाण आणि त्या ठिकाणाला भेट देण्याचा हेतू निश्चित करावा. ज्या ठिकाणाला आपण भेट देणार आहे तिथला नकाशा आणि तिथं जाण्याच्या मार्गाचा नकाशा यांचा अभ्यास करावा. त्यानंतर क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार नमुना प्रश्नावली तयार करावी. भौगोलिक क्षेत्रभेट ही साधारण नदी किनारा, धरण, सागर किनारा अशा ठिकाणी केली जाते. स्थानिक परिस्थितीची माहिती घेऊन घटकांची निवड करावी आणि भेटीसाठी आवश्यक ती परवानगी पत्र घ्यावीत. क्षेत्रभेटीसाठी नोंदवही, नमुना प्रश्नावली, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, टेप, होकायंत्र, पिशवी, नकाशा, कॅमेरा, दुर्बीण अशा वस्तू बरोबर घ्यावा. क्षेत्रभेटीसाठी जाताना स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता बघणं खूप आवश्यक आहे आणि क्षेत्रभेटी दरम्यान आपल्याकडून तिथल्या पर्यावरणाचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी आणि आपल्याबरोबर प्रथमोपचार पेटी नेहमी ठेवावी. क्षेत्रभेट पूर्ण झाल्यावर प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे अहवाल लेखन करावं.